श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा. अध्याय 45. नंदी नावाच्या एका कुष्ठरोगी ब्राह्मणाने तुळजापूरला जाऊन उपासना केली. तेथे भगवतीनं त्याला चंद्रला परमेश्वरीच्या दर्शनास जा असं सांगितले. तेथे देखील त्यानं देवीची आराधना केली. चंद्रला परमेश्वरी मातेनं त्याला गाणगापूरला श्रीगुरूंकडे पाठविले. मला मनुष्याकडे का पाठवित आहेस असे देवीला म्हणाला. तेव्हा पुजाऱ्यांनी त्याला मंदिर सोडण्यास सांगितले. गाणगापुरात आल्यावर श्री गुरु म्हणाले, मनुष्याकडे कशासाठी आलास? तेव्हा त्याला श्री गुरूंचे सामर्थ्य कळाले व तो श्री गुरूंना शरण गेला. श्री गुरूंनी शिष्यां सांगून ब्राह्मणाला संगमावर नेऊन स्नान करून जुनी वस्त्रे फेकून अश्वत्थ प्रदक्षिणा करण्यास सांगितले. असे केल्यावर ब्राह्मणाचे शरीर कांतिमान झाले. दोघे श्री गुरूंकडे परत आल्यावर त्याला पायावर एक छोटा डाग दिसला. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तू शंका धरून आलास म्हणून थोडा डाग राहिला. तू आमची स्तुती कर म्हणजे राहिलेले कोड निघून जाईल. तो अशिक्षित असल्याने महाराजांनी त्याच्या जिभेवर विभूती शिंपडली व तो ज्ञानी झाला. त्याने श्री गुरूंचे स्तवन केल्याने त्याची सर्व व्याधी नष्ट झाली व तो श्री गुरु कृपेने समाधानी झाला. श्री गुरुचरणार्पणमस्तु.